ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 32 ते 34. श्री भगवानुवाच. कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः. ऋते पीत्वान्न भविष्यन्ति सर्वे येव स्थिताः प्रत्यनीकेषु योधा. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्. मय्यैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. द्रोणै च भीष्मै च जयद्रथै च कर्णं तथान्यानपि योधवीरान्. मया हतांस्त्वयि च हिमा व्यथिष्टा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान्. शब्दार्थ. श्रीकृष्ण म्हणाले, मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे. म्हणून शत्रुपक्षीय सैन्याचे योद्धे आहेत ते सर्व तुझ्याशिवायही राहणार नाहीत. म्हणजेच तू युद्ध केले नाहीस तरी या सर्वांचा नाश होणार आहे. म्हणूनच तू उठ, यश मिळव, शत्रूंना जिंकून धनधान्य संपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेलेले आहेत. हे सव्यसाची अर्जुना, तू फक्त निमित्त मात्र हो. द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म तसेच जयद्रथ आणि कर्ण, त्याचप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरही पुष्कळ शूर योद्ध्यांना तू मार. भिवू नकोस. युद्धात तू खात्रीने शत्रूंना जिंकशील. म्हणूनच युद्ध कर. भावार्थ. गीता का सांगितली आणि अर्जुनाला काय सांगितले ते या 3 श्लोकात आहे. अर्जुन भांबावलेला पाहून दयेचे सागर असलेले भगवंत त्याला म्हणतात की तुला इतकं अवघड का वाटतंय? तुझ्याकडे पर्याय नाही हे तुझ्या का लक्षात येत नाहीये? जे होणार ते होणारच आहे. तू केलंस तर तुझा फायदा, केलं नाहीस तर दोष तुलाच लागणार. काय होईल याचा विचार करून तू व्यथित होऊ नकोस. अतिविचार करून तुला काही कळेनासे झाले आहे. सर्व गोष्टींचा तू गुंता करून ठेवला आहेस. कोंबडं झाकलं म्हणून उजाडायचे राहत नाही, फक्त आपल्याला जाग येत नाही. नदी वाहतच असते. आपण प्रवाहात उभे राहिलो तर तिला अडथळा येईल असा विचार केला तर आपण कोरडेच राहू. प्रवाहात उतरलो तर पाय स्वच्छ होतील किंवा पाणी पिता येईल अथवा पोहता येईल. फायदा तोटा आपला. नदीला काही फरक पडत नाही. आपण परीक्षा दिली तर आपण उत्तीर्ण होतो. नाही दिली तरी परीक्षा होतेच. आपल्यामुळे काही अडत नाही. कदाचित याचेच आपल्याला वैषम्य वाटते. आपण स्वतःला महत्त्वाचे समजतो हा आपला भ्रम असतो. आपण गेलो नाही तर आपल्याला आनंद मिळत नाही, माहिती होत नाही. दुनिया सुरू राहते. आपण आपले दरवाजे बंद केले तर आपण अंधारात राहतो. प्रकाश अडत नाही. स्वतःला गुंतवले तर आपल्या वेळेचा सदुपयोग होतो. लोकांना काय वाटतं तो विचार करू नये. योग्य असेल ते करावं. आपल्या शक्तीचा, बुद्धीचा वापर करावा. ज्याचा वापर करत नाही ती गोष्ट नष्ट होते. सगळा सवयीचा परिणाम असतो. आपण पूजा का करतो? पंचेंद्रिये वापरली जावीत. धूप, दीप, आरती, नैवेद्य आपल्यातल्या देवाला मिळतात. त्याला छान वाटतं. केलं की सगळं नीट होतं, छान वाटतं. हा काय म्हणेल, त्याला काय वाटेल, काय होईल याचा विचार करू नये. आता जे करता येईल ते करावे. याने दडपण येत नाही. उलटसुलट विचारांनी आपण गोंधळून जातो. या गोष्टींची प्रयत्नपूर्वक मनाला सवय लावून घ्यावी. श्लोक 35. संजय उवाच. एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृतञ्जलिर्वै पमानः किरीटी. नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य. शब्दार्थ. संजय म्हणाले, भगवान केशवांचे हे बोलणे ऐकून किरीटी अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला आणि फिरूनही अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून भगवान श्रीकृष्णांना सद्गदित होऊन तो म्हणाला.
भावार्थ, काही करायचे म्हटले की भीती वाटतेच. काय होणार, कसं होणार, सगळं नीट होईल ना, आपल्याला जमेल का, असे अनेक विचार मनात येतात. जेव्हा सगळं सुरळीत असतं तेव्हा आव आणतो, पण वेळ आली की हैराण होतो. मनुष्य स्वभाव असा आहे की वाईट विचार आधी करतो. मन चिंती ते वैरी न चिंती असे होते. अगदी समोरची वस्तू दिसत नाही, काही लक्षात राहत नाही, छोट्या गोष्टीवरूनही चिडचिड होते. तेव्हा देवाचा धावा सुरू करतो. स्वतःवरचा विश्वास नाहीसा होतो, एकटं वाटायला लागतं. संकटात ज्या तीव्रतेने देवाची आठवण होते तितकी कधीही होत नाही. आपल्याला लागलं की आई आठवते, आई ग. घाबरलो की वडील आठवतात, बाप रे. आणि एकटं पडलो की देव आठवतो, देवा रे. सगळं नीट चालू असतं तेव्हा तुम्ही कोण, आम्ही कोण. मी देवाचं इतकं करतो, वाचन, पूजा, जप, अमुक तमुक. मी आईला फोन करतो, बाबांना पैसे पाठवतो. संकट आलं की मात्र हे आठवत नाही. तेव्हा त्यांचा विश्वास आधार वाटतो, किंमत कळते, बुद्धी ताळ्यावर येते, श्रद्धेचा कस लागतो, माणूस जरा भानावर येतो. आपल्या हातात फार काही नाही याची जाणीव होते. केवळ नाम यातून वाचवू शकते. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे, अवघियांचे काळे केले तोंड. कुंतीने संकटे मागितली जेणेकरून हरीचा विसर पडू नये. हरी म्हणजे कोण? आपण हरलो तरी आपल्या सोबत असतो तो आपला हरी. आपल्या संकटाशी आपणच लढायला पाहिजे. पगार घेताना म्हणतो का की हे तू घे, घर माझं आहे पण वापर तू जन्मभर, असं म्हणतो का? सत्कार घेताना म्हणतो का की हे काम मी केलं पण माझ्या मित्राचा सत्कार करा, बढती सहकार्याला द्या, म्हणतो का? मग आपल्या अडचणी आपणच निस्तरायला हव्यात. तेव्हा कोणी मदतीला यावं ही अपेक्षा चूक आहे. झेपेल इतकाच पसारा वाढवायचा. गळ्याशी आलं की आरडाओरडा करायचा नाही. मूल हवं असेल तर ते सांभाळायची जबाबदारी ज्याची त्याची. परीक्षा आहे तर शांत राहायचं की घाबरायचं? त्रासात आहे तर खंबीर राहायचं की हातपाय गाळायचे? आजारी असलो तर सावरायचे की रडायला सुरुवात करायची? प्रत्येक वेळी लोक असे वागतात. काही झालं की अरे बापरे, असं का झालं, आता कसं होणार, असे सुरू करू नये. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.